नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत आम्ही जे गेले 2-3 महिने बोलतोय त्याच नॅरेटिव्हला किंवा त्याच निष्कर्षाप्रत बहुतेक सगळे राजकीय निरीक्षक, पत्रकार, संपादक यायला लागलेले. 2024च्या लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या प्रचंड सहानुभूतीचं प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीत पडलं म्हणून डंका पिटत सुटलेले जे लोक होते ते सरळ सरळ प्रेक्षकांची, वाचकांची दिशाभूल करत होते. कारण लोकसभेत निवडणुकीत जिंकलेल्या जागांचे आकडे बघितले तर भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असंच म्हणावं लागेल. पण मतदानाची टक्केवारी बघितली तर भाजपचा पराभव झालेला नव्हता. तो सगळा क्रिकेटच्या भाषेत ज्याला डकवर्थ लुईस म्हणतात त्या प्रकारचा महाविकास आघाडीला मिळालेला फायदा होता. आणि हे सगळं महिना दीड महिना चालल्यानंतर हळूहळू उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भक्तांना लक्षात आलं की आपण कितीही डंका पिटला तरी उद्धव ठाकरेंसाठी विधानसभा निवडणूक सोपी नाही. कारण विधानसभेत सहानुभूती चालणार नाहीये. कारण उद्धव ठाकरे यांनी आपला कोर हिंदू वोटर, हिंदुत्वाचा वोटर, मतदार गमावलेला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा 2/3 पेक्षा अधिक, 70% पेक्षा अधिक हिंदू वोटर शिवसेनेचा एकनाथ शिंदे घेऊन गेलेत आणि उद्धव ठाकरेंकडे फक्त 30% मतदार उरलेला आहे. आणि त्याचा फायदा ना काँग्रेस पक्षाला मिळणार आहे ना राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार आहे. हे लक्षात आल्यानंतर जसे निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी सोपी नाही हे आता एक एक करत सगळे निरीक्षक, पत्रकार, विश्लेषक मान्य करायला लागले तेव्हा उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडलेले आहेत. आणि निवडणुकीनंतर आपल्या तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष पानं पुसणार हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेत. आणि म्हणून त्यांना निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपद त्यांच्या गटाला मिळेल याचं आश्वासन हवं आहे. आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे यांचा आटापिटा चालू आहे. हे आता हळूहळू करत उद्धव भक्त सांगायला लागलेले. उद्धव ठाकरे कसे चक्रव्यूहात फसलेत, उद्धव ठाकरेंचे मागचे दोर कापलेत हे सांगायला आता सुरुवात झाली. अरे का? उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर काँग्रेस जिंकणार होती, महाविकास आघाडी जिंकणार होती आणि जिंकली सुद्धा. तर मग महाविकास आघाडीचा हा धडाडीचा सेनापती इतका घाबरलाय का? आणि त्याचं कारण साधं सरळ आहे की उद्धव ठाकरेंनाही जाणीव झाली की विधानसभेची वस्तुस्थिती आणि लोकसभेच्या निकालांची वस्तुस्थिती यांचं समीकरण मांडलं तर देवेंद्र फडणवीस म्हणतात तशी थोडी मेहनत घेऊन 2 ते 3% मतं अधिकची मिळवली तरीही महाविकास आघाडीचा सुपडा साफ होऊ शकेल हे सत्य उद्धव ठाकरेंनाही स्वीकारावं लागले. आणि त्यातून मग निकालाच्या आधी त्यांना कमिटमेंट हवी आहे. आता इथे एक गोष्ट आहे पण त्याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेला जी रणनीती, जी स्ट्रॅटेजी, जे डावपेच काँग्रेस आणि शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत वापरले, नेमके तेच डावपेच आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुरू झालेत आणि तिथे उद्धव ठाकरेंची गाळण उडालेली आहे. विसरा, आता विधानसभा विसरा, थोडं मागे जा. लोकसभा निवडणुकीसाठी जे गेले 7-8 महिने, 10 महिने प्रयास चालू होते त्यामध्ये भाजप इतका जोशात आहे, महाविकास आघाडी इतकी ताकदीची आहे, महायुतीकडे 200च्या आसपास आमदार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीची डाळ शिजणार नाही हा इतका माहोल होता.
अशा वेळेला प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीला मागात पडेल म्हणून पुरोगामी म्हणवणारे सगळे विश्लेषक सुद्धा चिंताक्रांत झालेले होते. पण असल्या विश्लेषकांच्या नॅरेटिव्हवर आणि विश्लेषणावर शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष आपलं राजकारण करत नसतो. त्यांचं आपलं एक समीकरण असतं, आपलं एक समीकरण असतं. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात एकही शब्द बोलायचा नाही. पण प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहभागी सुद्धा करून घ्यायचं नाही, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधीपासून घेतलेला निर्णय होता. तसं बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकर अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायला राजी आहेत. पण ते दोनही पक्ष प्रकाश आंबेडकरांना दाद देत नाहीत. म्हणून लोकसभा निवडणुकीपूर्वी साधारण वर्ष दीड वर्ष आधी प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर साटलोट केलं होतं. महाविकास आघाडी एका बाजूला आणि त्यात सहभागी असलेले उद्धव ठाकरे यांनी परस्पर वंचित बहुजन आघाडी बरोबर आपल्या युतीची घोषणा करून टाकली होती. आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला अजितदादा हे महाविकास आघाडीतच होते आणि त्यांनी ठणकावून सांगितलं होतं ही महाविकास आघाडीत चौथा पक्ष येऊ शकत नाही, ही आघाडी ही फक्त 3 पक्षांची असेल, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना. आता यामध्ये जे जागा वाटप होईल त्या जागा वाटपानंतर प्रत्येक 3 पक्षांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यापैकी त्यांनी आपल्या मित्र पक्षांना द्यायला हरकत नाही. याचा अर्थ असा की उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत जितक्या जागा लढवण्याचा वाटा मिळेल त्यातून त्यांनी प्रकाश आंबेडकरांना जागा द्याव्यात. पण प्रकाश आंबेडकरांना चौथा भागीदार म्हणून महाविकास आघाडीत घेतलं जाणार नाही हे अजितदादांनी ठणकावून सांगितलेलं होतं. पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात किंवा बैठकीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहभागी करून घेतलं नाही आणि ही धुसफूस ही 3-4 महिने सलग चालू होती. मग अचानक एक दिवस प्रकाश आंबेडकर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात गेले आणि शरद पवारांची त्यांची बैठक झाली. मग कधी ते काँग्रेस बरोबर बोलत होते. त्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे समापन झालं त्या मंचावर सुद्धा प्रकाश आंबेडकरांना बोलवण्यात आलं. पण प्रकाश आंबेडकरांना कधीही अधिकृतरित्या इंडी अलायन्सच्या बैठकीमध्ये बोलवण्यात आलं नाही किंवा सहभागी करून घेण्यात आलं. लोकसभेचं मतदान संपेपर्यंत महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्सने कधीही प्रकाश आंबेडकरांना दुखावणारे शब्द उच्चारले नाहीत. पण त्यांना आपल्या बैठकांमध्ये वाटाघाटींमध्ये कधीही सहभागी करून घेतलं नाही. शेवटपर्यंत चर्चा चालू होती. नकार द्यायचा नाही पण होकार सुद्धा द्यायचा नाही आणि खुंटीला टांगून ठेवायचं. प्रकाश आंबेडकरांना असंच खेळवत खेळवत 2 महिने आणि प्रकाश आंबेडकर खुश होते की आपल्या समोर माध्यम येतात आणि विचारतात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये कधी जाणार, तुम्हाला इंडी अलायन्स मध्ये सहभागी करून घेणार का, तुम्ही सोनिया गांधींना भेटणार की नाना पटोलेंना भेटणार. आणि आपल्या समोर कॅमेरे येतात आणि आपलं पांडित्य माध्यमातून झळकतंय यावरच प्रकाश आंबेडकर खुश होते. पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट नेमका काय गेम खेळतंय याचा सुगावा सुद्धा प्रकाश आंबेडकरांना कधी लागला नाही. अदरवाईज ह्या दिवशी भूकंप होणार, महाराष्ट्रात त्या दिवशी भूकंप होणार, या महिन्यात होणार, त्या महिन्यात होणार, हे भूकंप आणि हवामान खात्याचे अंदाज प्रकाश आंबेडकर 4-6 महिने देत होते. त्यापैकी किती भूकंप झाले हे प्रत्येकाने शोधून बघावं. पण या सर्व काळामध्ये
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष प्रकाश आंबेडकरांना न दुखावता खेळवत होते, चुचकारत ठेवलं होतं, गाजर दाखवलेलं होतं. पण ते गाजर प्रकाश आंबेडकरांच्या तोंडाला सुद्धा लागू नये याची काळजी व्यवस्थित घेतली जात होती. आणि त्यामुळे जसजसे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, अर्ज भरायला सुरुवात झाली, अर्ज भरायची मुदत संपली, तरीही महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना स्थान नाही अशी भूमिका ना राष्ट्रवादीने घेतली ना काँग्रेसने घेतली. आणि प्रकाश आंबेडकरांना शिवशक्ती भीमशक्तीची युती म्हणून महाविकास आघाडीत आणण्याचा उद्धव ठाकरे यांचा सगळा कार्यक्रम बारगळला. प्रकाश आंबेडकरांना आपल्या आपल्या जागा लढवाव्या लागल्या. आपली आपली इच्छा असेल तसं त्यांनी कुठे काँग्रेसला, कुठे शिवसेनेला, कुठे राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन टाकला. आणि शेवटी 2019च्या लोकसभा निवडणुकीत जेवढी मतं किंवा टक्के मतं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने मिळवली होती, त्याच्या निम्मे मतं किंवा त्यापेक्षाही कमी मतं वंचित बहुजन आघाडीला 5 वर्षानंतर मिळाली. आंबेडकरांना घेणार नाही असं म्हणून दलितांना दुखवायचं नाही, हा सगळ्यात मोठा डाव होता. पण तरीही प्रकाश आंबेडकरांना आपल्या आघाडीत सामावून घ्यायचं नाही, हा सुद्धा डाव होता. आणि त्यावर मग ते कधी प्रकाश आंबेडकर काँग्रेसला शिव्या घालायचे, कधी शरद पवारांना शिव्या घालायचे, कधी उद्धव ठाकरेंवर दगाबाजीचा आरोप करायचे. असा खेळ चालू राहिला. निवडणुका संपून गेल्या आणि प्रकाश आंबेडकरांचे मतांची टक्केवारी निम्मेच्या खाली आली. दुखवायचं नाही, नाही म्हणायचं नाही, पण करायचं पण काहीच नाही. ही जी रणनीती आहे त्यात प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत चांगलाच धडा मिळालेला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना सुद्धा खेळवत ठेवलं गेलं की प्रकाश आंबेडकरांना तुम्ही बघा आपण कसं करू, अमुक करू, तमुक करू, पण पुढे काहीच नाही. आता नेमका तोच डाव उद्धव ठाकरेंच्या बाबतीत चालू आहे. कारण लोकसभेत उद्धव ठाकरेंना वापरून झालं. उद्धव ठाकरे नावाची बॅटरी वापरून संपली आहे, तिचा चार्ज संपलेला आहे, बॅटरी उतरलेली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना अधिक महत्व देण्याची गरज नाही, पण नाही म्हणून दुखवायचं नाही. जसं लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांना ठामपणे कधीही नाही असं म्हटलं गेलं नाही, तशीच अवस्था आज उद्धव ठाकरे यांची शरद पवार गट आणि काँग्रेसने करून ठेवलेली आहे. आगामी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल, पण तो उद्धव ठाकरे असेल असं म्हणायला हे दोनही मित्र पक्ष तयार नाहीत. आणि उद्धव ठाकरेंना तर मुख्यमंत्री व्हायचंय. पण दुखावलं आणि ते आघाडीतून बाहेर पडले तर जी काय थोडीफार मतं उद्धव ठाकरेंकडे उरली ती जागा वाटपामध्ये आपल्या दोनही पक्षांना ज्या 150 पेक्षा अधिक जागा लढवायच्या तिथे उपयोगी पडू शकतात. विधानसभेमध्ये 4-5 हजार मतं सुद्धा चमत्कार घडवू शकतात. ती उद्धव ठाकरेंची मतं आघाडीत असले तर आपल्याकडे येतील. आणि म्हणून ती मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाहिजेत. म्हणूनच उद्धव ठाकरेंना दुखवायचं नाही, पण त्यांची इच्छा मान्य पण करायची नाही. हाच खेळ लोकसभेत मी तुम्हाला आधी सांगितलं प्रकाश आंबेडकरांबरोबर खेळला गेला. नाही म्हणायचं नाही. आणि शरद पवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शरद पवारांनी आपल्या पक्षातर्फे शेतकरी कामगार पक्षांच्या जयंत पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. पण ते जिंकून यावेत यासाठी शरद पवारांनी काहीही केलं नाही. काहीही केलं नाही. उमेदवार दिले. हे आमचा एक मित्र पूर्वी म्हणायचा की नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता कशी असते, तर रेशनवर सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत. त्या काळात रेशनच्या दुकानात
सगळा स्वस्त वस्तू दिल्या जायच्या जीवनावश्यक, पण त्या दुकानात उपलब्ध असतील तर मिळायच्या, नसतील तर मिळणार कुठून? मग रेशनच्या दुकानावर जो बोर्ड लावलेला असायचा, साखर संपली, गहू आलेले नाहीत, म्हणजे गहू स्वस्त आहेत, पण तुम्ही घ्यायला गेलात तर गहू आलेलेच नसायचे, साखर संपलेली असायची. स्वस्त आहे पण मिळायचं नाही. नेमकी तीच गोष्ट प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत लोकसभा निवडणुकीच्या काळात झाली. आता तोच खेळ आणि तोच डाव उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुरू झालेला आहे. आणि म्हणून हातपाय उद्धव ठाकरे आपटत आहेत, पण महाविकास आघाडीतून बाहेर पडेल अशी धमकी देण्याची हिंमत सुद्धा आता उद्धव ठाकरेंमध्ये उरलेली नाही. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांची भाषा आता उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहे. 150 जागा लढवू शकतो. आठवतं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि त्यापैकी 42 जागा लढवण्याची तयारी आम्ही केलेली आहे. कोणी? वंचित बहुजन आघाडीने. प्रकाश आंबेडकर बोलले होते ना, 42 जागी आम्ही उमेदवार उभे करायची तयारी केलेली आहे. 42 सोडा, 2 जागी तरी प्रकाश आंबेडकर आपल्या वंचित आघाडीचा प्रभाव दाखवू शकले का? पहिली निवडणूक आहे गेल्या 10-15 वर्षातली की प्रकाश आंबेडकरांनी मतं खाल्ल्यामुळे आमचे उमेदवार पडले असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बोलत नाहीत. अशी ही 2024 ची लोकसभा निवडणूक पहिली आहे. नाहीतर चर्चा काय व्हायची? प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे पुरोगामी 12 उमेदवार पराभूत झाले, त्याचा फायदा भाजपला मिळाला. यावेळेला अशी चर्चा सुद्धा झाली नाही. चर्चा सुद्धा झाली नाही. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची मतं स्वतंत्र उभं राहून सुद्धा खाल्ली नाही, ना राष्ट्रवादीची खाल्ली, ना पुरोगामी मतं खाल्ली, आणि तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकले. प्रकाश आंबेडकरांच्या तोंडाला तिकिटासाठी पानं पुसली गेली होती आणि निकालानंतर आता प्रकाश आंबेडकरांना इंडी अलायन्स मध्ये, महाविकास आघाडीमध्ये घेण्याची चर्चा सुद्धा थांबलेली आहे. नेमका तोच जो यशस्वी प्रयोग आहे लोकसभा निवडणुकीचा, तोच प्रयोग आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत चालू आहे. उद्धव ठाकरे हाच चेहरा असेल असं उबाठा शिवसेनेला वाटतं, संजय राऊत उद्धव ठाकरेंना वाटतं, पण दोन्ही काँग्रेसना वाटत नाहीये. आणि त्यामुळे ते तयार नाहीये, पण नाही म्हणायचं नाही आणि करायचं सुद्धा नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जे आपण म्हणतो ना, लग्नाच्या वरातीमध्ये बँडवाले असतात, तसं उद्धव ठाकरे यांनी बँडवालं व्हावं ही काँग्रेसची अपेक्षा आहे, ही राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. तुम्हाला वरातीत सहभागी करून घेतो, पण वरातीमध्ये तुम्हाला वरातीत सगळ्यात पुढे असलेला जो बँडवाला असतो एवढा मोठा सन्मान प्रचार प्रमुख म्हणून आम्ही देतोय. महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे आणि घोषणा करण्यात आली आहे. पण वरातीमध्ये बँडवाला असतो, तो सगळ्यात पुढे चालत असला तरी महत्वाची व्यक्ती असते तो घोड्यावर बसलेला नवरदेव. उद्धव ठाकरेंना काय सांगितलं जात आहे? तुम्हाला बँडवाला केलेला आहे, पण नवरदेव अशी घोषणा आम्ही करणार नाही. वरात मांडवात पोहोचली की ठरेल की नवरदेव कोण. आम्ही घोडा घेऊन वरातीतून येणार आहोत, पण घोड्यावर बसलेला नवरदेव कोण आहे हे सांगणार नाही. हा बँडवाला कोण आहे सांगतो. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा नाव म्हणून घोषित केलं जाणार नाही, पण बँडवाला म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. आता याला मान म्हणा, सन्मान म्हणा, अपमान म्हणा, अवमान म्हणा, हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं. उद्धव ठाकरेने, आदित्य ठाकरे वगैरे उबाटा शिवसेनेच्या सगळ्यांना हाच मोठा सन्मान वाटेल आणि वाटायला हरकत नाही.
तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण एक गोष्ट असते, तुम्हाला जेव्हा नवरदेव बनवलं जात नाही आणि बँडवाला बनवलं जातं, तेव्हा बँडवाले वरात मांडवात पोहोचली की बँडवाल्यांना मांडवाच्या बाहेरच खुर्च्या टाकल्यात, त्याच्यावर बसवलं जातं आणि जो नवरदेव असतो तोच पुढे बोहल्यापर्यंत जातो. थोडक्यात ज्याला बँडवाला बनवलेलं जातं किंवा बँडवाला म्हणून आमंत्रण दिलं जातं, त्याची मर्यादा मांडवाच्या बाहेर असते, बोहल्यावर चढण्याची नसते. प्रकाश आंबेडकर त्या अनुभवातून गेलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनेच्या समर्थक आणि इतरांनी ठरवावं. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.